ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी निकिता पाटील। नव तेजस्विनी या एबीपी माझाच्या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान आणि विशेष अशी कामगिरी केलेल्या महिलांना आपण रोजच या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटतोय आणि आज सुद्धा अशाच एका व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत, जिनं मराठमोळी अनारकली म्हणून हिंदी रंगमंचावर एक स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण केलंय। गायिका, नृत्यांगना आणि अभिनेत्री प्रियांका बर्वे ही आजची आपली नवतेजस्विनी आहे। प्रियांका बर्वेचा जीवन प्रवास नेमका कसा आहे पाहूयात। मुघल आझम, देशातील सर्वात श्रीमंत महानाट्य, तब्बल 350 कलाकारांचा संच, निर्मितीसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च, मनीष मल्होत्राचे कॉस्ट्युम्स आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता जॉन नरॉनचं नेपथ्य। एका तिकिटाचा दर तब्बल 10,000 रुपये आणि तरीही जगभरात शेकडो हाऊसफुल प्रयोग। आणि अशा या महानाट्याची महानायिका मराठमोळी प्रियांका बर्वे। गोड गळ्याची गायिका, उत्तम नृत्यांगना आणि तितक्याच ताकदीची अभिनेत्री। हिंदीचा रंगमंच गाजवणारी मराठमोळी अनारकली, मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका, अभिनेत्री प्रियांका बर्वे। मराठी रंगभूमीवर मी संगीत संशय कल्लोळ केलं, मग मानापमान केलं ज्याच्यामध्ये भामिनीची भूमिका मी केली, संगीत सौभद्र सुद्धा केलं। त्यामुळे हा जो कॉन्फिडन्स आहे तो वाढत चालला होता। आणि अशाच वेळेला काही वर्षांनी माझ्याकडे एक खूप मोठी संधी चालून आली, ती म्हणजे मुघल आझम ब्रॉडवे म्हणजे भारतातलं पहिलं ब्रॉडवे मध्ये अनारकलीची भूमिका करण्याची। आणि ही संधी कशी आली याची गोष्ट खूप मजेशीर आहे। आता खरं तर सगळ्यांना माहीत असेल, इतक्या इंटरव्ह्यूज मध्ये मी सांगते की मला जेव्हा ही संधी चालून आली तेव्हा मी पहिले नाही म्हणाले होते आणि मला कळलं नव्हतं की काय या संधीची काय म्हणू एक ग्रॅव्हिटी किंवा त्याची किंमत आपल्याला कळत नाही, किंवा ही संधी काय आहे हे कळत नाही, तसं झालं होतं। मुघल आझम या अभूतपूर्व संगीत नाटकात मधुबालानं पडद्यावर अजरामर केलेली भूमिका प्रियांकानं तर साकारलीच, पण त्याच वेळी लता दीदींची गाणी रंगमंचावर सादर करण्याचं शिवधनुष्य सुद्धा तिनं लीलया पेललं। कार्यक्रम असला किंवा प्रयोग असला तरी मनात टेन्शन असतंच। तुम्ही भले कितीही शोज केले असतील, कितीही त्या नाटकाचे प्रयोग केले असतील, पण स्टेजवर जायच्या आधी तो नर्वसनेस असतोच। आणि कायम माझे आमचे सर फिरोज सर कायम म्हणतात की थोडी एक्साइटमेंट आणि नर्वसनेस हे दोन्हीचं मिक्सचर हे कायम तुमच्या मनात असलं पाहिजे, म्हणजे तो प्रयोग किंवा तो परफॉर्मन्स खूप चांगला होतो। तुम्ही खूप जास्त ओव्हरबोर्ड पण जाऊन चालत नाही किंवा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये पण जाऊन चालत नाही। त्यामुळे कितीदाही तुम्ही तो प्रयोग कितीदाही तुम्ही ते गाणं गायलं असेल तरी ती स्टेजवर जायच्या आधीची थोडी धाकधूक ही कायम असते मनात। पण एकदा स्टेजवर गेलं आणि तो आपला आवाज ऐकू आला, एखादं गाणं झालं की एकदम सेटल होऊन जाते। हिंदी भाषिकांसोबत काम करायचं म्हटल्यावर मराठी माणूस थोडा बुजतो आणि त्यात प्रियांका समोर तर होता हिंदीतला ग्रँड मंच। आपल्याला हिंदीतली संवाद फेक जमेल की नाही असा प्रश्न प्रियांकाच्या सुद्धा मनात होता। हिंदीमध्ये मी पहिल्यांदाच काम करत होते या निमित्तानं आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या। हिंदी भाषा अजूनही मी शिकतेय। उर्दू डायलॉग्स आहेत या नाटकामध्ये। तेव्हा माझा गझलचा अनुभव कामी आला। रवी दातेंकडे आत्ताच त्यांचं दुःखद निधन झालं। माझे गुरु ज्यांच्याकडे मी इतकी वर्ष गझल शिकत होते, त्यांनी मला उर्दूचं खूप छान मार्गदर्शन गझल शिकवताना केलं होतं, ते इथे खूप कामी आलं। नाटक हे तसं प्रियांकाच्या रक्तातच। आईकडून मिळालेला साहित्याचा वारसा आणि आजी आजोबा वडिलांकडून मिळालेला संगीताचा वारसा प्रियांकानं पुढे नेला।
प्यार किया तो डरना क्या मध्ये बेभान होऊन नाचणाऱ्या प्रियांकाच्या करिअरची सुरुवात मराठी संगीत नाटकातून झाली. मला आठवतंय मी 21 वर्षाची होते तेव्हा मी माझं पहिलं व्यावसायिक संगीत नाटक केलं, ज्याचं नाव होतं संगीत संशय कल्लोळ. राहुल दादा बरोबर, म्हणजेच राहुल देशपांडे याच्याबरोबर मी हे नाटक केलं आणि ज्याच्यामध्ये मी रेवतीची भूमिका केली होती. तेव्हा माझ्यासाठी खूप जास्त चॅलेंजिंग होतं, कारण राहुल दादा समोर उभं राहणं मुख्य पात्रामध्ये आणि त्याच्या तोडीसतोड नाट्यगीत गाणं ही अजिबात सोपी गोष्ट नव्हती. कलाकाराचं आयुष्य म्हटल्यावर पेचात टाकणारे अनेक प्रसंग येतात आणि त्यात जिवंत प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करणं हे तर एक आव्हानच असतं. बँगलोरमध्ये एक शो होता आणि काही ना काही कारणानं बँगलोर टू पुणे का बँगलोर मुंबई असं काहीतरी आमचं विमान होतं, ते कॅन्सल झालं आणि फ्लाईटच मिळेना आणि माझा 5 वाजताचा पुण्यात बालगंधर्वचा प्रयोग होता आणि मी स्टेजवर तशीच एंट्री घेतली. पोटात अन्नाचा एक कणही नव्हता आणि स्टेजवर एंट्री घेतली आणि माझं पहिलंच नाट्यगीत असतं, तर ते चालू झालं आणि मी शब्दच विसरले. मला आठवेच ना, मी पूर्ण ब्लँक, कारण मी इतक्या फास्ट सगळं आवरून स्टेजवर आले होते, मला काहीही आठवेना. आणि समोर राजू परांजपे तेव्हा होते पेटीवर आणि त्यांच्याकडे मी असं केलं की काय मला आठवत नाही, ते मधलं म्युझिक वाजवत होते, त्याच्यात त्यांनी मला शब्द सांगितले आणि ते मी पकडले आणि मग तिकडनं मी जरा भानावर आले की हो, आपण स्टेजवर आलोय, आपण भामिनीच्या वेशात आहोत, आता आपण नाटकात आहोत. मुघल ए आझम सारखं लार्जर दॅन लाईफ नाटक आयुष्यात येणं म्हणजे एखाद्या कलाकाराची स्वप्नपूर्तीच. पण प्रियांकाच्या स्वप्नपूर्तीच्या या वाटेमध्ये नैराश्याची सुद्धा एक दरी येऊन गेली. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी फेज येतेच येते, करिअर कुठलंही असू दे. तशी माझ्याही आयुष्यात अशी फेज येते किंवा आली होती. जे मला काम करायचंय, की ज्या क्वालिटीचं मला काम करायचंय, तशी संधी माझ्याकडे येत नव्हती आणि मी थोडी माझी चलबिचल झाली होती. म्हणजे 21 वर्षापासून मी मुंबईत स्ट्रगल करण्यासाठी आले होते आणि तो चालूच होता. आणि तर तेव्हा माझ्या नवऱ्याने, म्हणजेच तो सुप्रसिद्ध वादक आहे, सरोद वादक आहे आणि संगीतकार आहे सारंग कुलकर्णी, याची मला खूप कायमच साथ असते. आयुष्यात मुघल ए आझमचा प्रवेश होताच प्रियांकाचं आयुष्य मात्र बदलून गेलं. सो प्रीमियरचा दिवस होता आणि त्या दिवशी परफॉर्मन्स चांगला होणं खूप गरजेचं होतं आणि आदल्या दिवशी 2 शोज झाले होते आणि मला असं वाटलं, जेव्हा मी प्रीमियरच्या दिवशी स्टेजवर आले तेव्हा काहीच मनात धाकधूक नव्हती आणि मला माझी अनारकली तेव्हा मिळाली होती आणि असा तो परफॉर्मन्स खूप लक्षात राहील असा झाला. आणि त्याच्यानंतर आज मुघल ए आझमचे साधारण 150 प्रयोग झालेले आहेत. मराठीतील अनेक कलाकार हिंदीच्या पडद्यावर झळकतात, पण चमकणारा तारा एखादाच असतो आणि प्रियांका तीच तारका आहे. एवढ्या मोठ्या मंचावर आज प्रियांका अनारकलीची भूमिका साकारते, त्यामुळे प्रियांकाचं सगळ्याच स्तरावर कौतुकही होतंय. पण मराठीशी असलेली नाळ मात्र तिनं तोडलेली नाही. सगळ्यांनाच तिच्या कामाबद्दल तिचा अभिमान आहे. प्रियांकाला पुढच्या कारकिर्दीसाठी एबीपी माझाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आणखीही काही नवतेजस्विनींची ओळख आपल्याला नवरात्रीच्या या दिवसामध्ये करून घ्यायची आहे. मात्र तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.